हॅलो नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आत्ता आम्ही चाललेलो आहोत थोडा बाहेर चाललो आहे, म्हणजे केळवा बीचला चाललो आहे. कारण की ना मला ना प्रेग्नेन्सीमध्ये फक्त घर टू हॉस्पिटल, हॉस्पिटल टू घर एवढंच चालू आहे माझं. आणि मला घरात राहून राहून ना खूप बोर झालेलं आणि घरात राहून राहून जास्त चिडचिड होत होती. म्हटलं चला आज जाऊन जरा हवेवर मस्त एखाद्या ठिकाणी जाऊन फिरून यावं. मग जवळचंच आम्ही ठिकाण निवडलं, म्हटलं केळव्याला जाऊया. मग केळवा बीच आम्ही आलो मस्तपैकी. म्हटलं माइंड पण थोडा फ्रेश होईल. घरात राहून राहून आहे ना खूप म्हणजे असं चिडचिड होत होती माझी, खूप जास्त बोर झालेलं. सो म्हणून मग आम्ही आलो असंच हवेशीर फिरायला. आणि सोबत आम्ही मस्तपैकी सतरंजी वगैरे घेऊन आलो, कारण की मला आता तिथे चालायला जमणार नाही वाळूमध्ये, खूप दम लागतो मला चालायला गेल्यावर, आणि चालता पण येत नाही तिथे वाळूमध्ये. सो आम्ही म्हटलं मी मस्तपैकी एका ठिकाणी सावलीत बसून राहील, तुम्ही लोक मस्त एन्जॉय करा बीचवर. मग आम्ही तिथे पोचल्यानंतर इथे मस्तपैकी काकडी आणि अशी कैरी वगैरे होती. सो आम्ही कैरी घेतली मस्त पार्सल बांधून, तिथे बसून म्हटलं खाऊ छानपैकी. आणि आज संडे असल्यामुळे भयंकर गर्दी आहे केळवा बीचला. सो आम्ही आता वडापाव वगैरे घेतले, वडापाव, मंचुरियन आणि हे सगळं घेतलं, कैरी, आणि निघालो. तर हे बघा तुम्हाला दाखवते किती गर्दी आज संडेला. आणि आज खूप जास्त भरती होती, पाणी खूप पुढेपर्यंत येत होतं. एवढं कधी येत नाही ॲक्च्युली, आणि एवढी गर्दी पण नसते कधी. पण आता वेकेशन्स चालू असल्यामुळे, समर वेकेशन्समध्ये खूप लोक येतात सुट्टीवर, सुट्टी असल्यामुळे. आणि आता संपत आले समर वेकेशन्स. आणि ही जी दुकानं दिसत आहेत ही एवढी दुकानं इतर वेळेस अजिबात नसतात केळवा बीचला, पण आत्ता आहेत. कारण की आता समर वेकेशनला खूप गर्दी असते. सो त्या लोकांचा पण आत्ताच बिझनेस असतो, बिझनेस करायचा टाईम असतो, धंदा करायचा टाईम असतो. सो ते लोक आत्ताच जास्त करून त्यांची दुकानं ओपन ठेवतात. अदरवाईज इतके दुकानं ओपन नसतात. त्यानंतर आम्ही मस्तपैकी एक सावलीशीर असं झाडाखाली अशी जागा शोधली, छान साफसुथरी. आणि मग तिथे समोर मस्त समुद्र दिसत होता, व्ह्यू पण छान दिसत होता. मग तिथे आम्ही मस्त सतरंजी वगैरे आथरली. इकडे बघा ह्यांनी मस्तपैकी सतरंजी वगैरे आथरून घेतली. आणि इथं रुद्रेच्या खेळणी बाबा तो बरोबर घेऊन आलेला खेळण्यासाठी. त्याला म्हटलं थोडा उशीर इथं बसा, मग थोड्या वेळाने म्हटलं समुद्रामध्ये जा तुम्ही लोक, तुम्हाला जर जायचं असेल तर. मग नंतर इथं मस्तपैकी बघा आथरलं. त्यानंतर आमच्यासोबत एक मोठा स्कॅम झाला. तुम्हाला तर सांगेलच काय स्कॅम झाला. ॲक्च्युली स्कॅम नाही, ॲक्च्युली ती बाई विसरली. म्हणजे आम्ही वडापाव घेतले आणि मंचुरियन घेतले पार्सल. सो मंचुरियन दिले, पण वडापावसोबत पावच दिलेले आम्हाला. मग सिंगल वडे खावे लागले नाईलाजाने. काय करणार बाबा, असं आमच्यासोबत फ्रॉड झालेला आहे. पैसे मात्र पूर्ण घेतले आमच्याकडनं. सो हे बघा इथून बीच मस्त दिसतोय. आणि त्यानंतर मग हे आम्ही खायला घेतलं सगळं फूड. आणि हे बघा आम्ही मस्त हवेवर, एवढी छान हवा सुटली होती, सावली पण होती, आणि छान मस्त समुद्राचा व्ह्यू दिसत होता, लाटा मोठमोठ्या लाटा येत होत्या. आम्ही मस्त एन्जॉय केलं. त्यानंतर रुद्र इकडे थोडा वेळ खाऊन गाडीसोबत खेळत बसला होता. मग आम्ही दोघांनी नवरा बायकोनी मस्तपैकी गप्पा मारत मारत फूड एन्जॉय केलं. मंचुरियन आणि वडापाव नाही, फक्त वडे, कारण की पाव तर आम्हाला मिळालेच नाही. सो मग आम्ही इथे मस्त एन्जॉय केलं. इथे बघा कोल्ड्रिंक, ह्या दोघांनी कोल्ड्रिंक आणलेलं. मी तर कोल्ड्रिंक बंद केलं आहे वर्षभरापूर्वीच, जे ऑपरेशन प्रेग्नेंट आहे तिथून बंद केलं आहे. सो मी नाही पिलं. आणि त्यानंतर मग मस्त एन्जॉय करून थोडा गप्पा वगैरे मारल्या. आणि खूप छान वाटलं, मला रिलॅक्स वाटलं थोडं. घराबाहेर आल्यावर कसलं भारी वाटलं माहिती आहे का, खूप दिवस घराबाहेर नाही निघालं ना, आणि अशा ठिकाणाला ना खूप मस्त वाटतं. त्यानंतर हे दोघं चाललेत आता बीचवरती, कारण की रुद्र म्हणत होता त्याला बीचवर जायचं आहे. सो हे आता चाललेत बीचवर. मी मस्तपैकी आता निवांत इथं बसते थोडा वेळ, मस्त हवेशीर, आणि त्यांची मजा बघते इथूनच बसून. इथून अगदी जवळ समोर दिसत असेल तुम्हाला पाणी. सो मी मस्तपैकी यांची मजा बघते आता इथेच बसून, छान बसली. सो आणि प्लीज जर कोणी नवीन लोक असतील, कोणी नवीन जे व्हिडिओ माझे फर्स्ट टाईम बघतात, आणि प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर हे बघा हे दोघं जण इकडे, यांची काय मस्ती चालू आहे काय माहिती नाही. हे बघा झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करते, हे लोक बीचवर आहेत. सो अशा प्रकारे मस्त एन्जॉय आम्ही केलं, आणि मला पण खूप छान वाटलं. आणि हे बघा हे लोक आलेत, भिजून आलेत पूर्ण. बघा रुद्र आणि रुद्रचे पप्पा दोघेही भिजलेत. रुद्रने पण पूर्ण पॅन्ट वगैरे ओली करून टाकली आहे. समुद्रात जाऊन मोठ्या मोठ्या लाटा असल्यामुळे भिजले थोडे ते. सो आता आम्ही निघणार आहेत, पण त्याआधी आम्ही विसरूनच गेलो होतो की आम्ही कैरी घेऊन आलेलो. सो म्हटलं कसाला कैरी मस्तपैकी मीठ मसाला लावलेली खाऊन घेऊया आधी. मग आम्ही मस्त कैरी एन्जॉय केली. आणि त्यानंतर मग लगेच आवरून निघालो.
आता घरी जायला निघलो कारण की उशीर ऑलरेडी झाला आहे. कारण की घरी जाऊन मला पुन्हा स्वयंपाक वगैरे करायचा आहे. जाता जाता बघूया मच्छी भेटते का, मच्छी आज संडे असल्यामुळे मच्छीवाले आहे का बघते मी. कारण की बोटी तर बंद झाल्यात. बोटी बंद झाल्यामुळे आता मच्छी येते का नाही माहिती नाही. तर जाता तर तिथे मला एक आईस्क्रीम दिसलं. मग रुद्र म्हणाला मला आईस्क्रीम खायचं आहे. म्हटलं चला आपण आईस्क्रीम खाऊन घेऊया. मग आम्ही मस्त आईस्क्रीम पण खाल्लं आणि निघालो. आता बघूया मच्छी भेटते का नाही जाता आता. तर आता फायनली आम्ही निघालो इथून केळव्यामधून. आता पालघरमध्ये आपल्याला मच्छी मार्केटला मच्छी भेटते की नाही, काय मच्छी भेटते बघू. मच्छी तर खूप महाग झाली आहे कारण की बोटी बंद झाल्यामुळे ना मच्छीचा रेट खूप हायफाय झालेला आहे आता. सो आता बघूया आपल्याला काय मच्छी मिळते ते तुम्हाला दाखवतेच मी. तर मस्त हे बघा आता. आणि हे बघा ढग एवढ्या येतात, रोज हीच कंडिशन आहे. रोज ढग येतात पण पाऊस पडायचं नाव नाही घेत. एकदाच फक्त पाऊस पडून गेला जोरदार, त्यानंतर पाऊस येतच नाही. आला तरी असं म्हणजे 2 मिनटं येतो, असं थेंब थेंब गळतो आणि निघून जातो. तरी दिसतं असं वातावरण की खूप पाऊस येईल, पण पाऊस काही येत नाही. खूप दिवस झाले हेच वातावरण चालू आहे. तर तुमच्याकडे पाऊस पडला का हे कमेंटमध्ये नक्की सांगा मला. सो आत्ता आम्ही फायनली पोहोचलो आणि इथून दिसतं आहे की मच्छीवाले आलेले आहेत. मच्छीला गर्दी पण खूप आहे. आता बघूया काय रेट आहेत. तर ह्यांनी मस्तपैकी इथे लगेच गाडी पार्किंग करून यायला म्हटलं, गाडी पार्किंग करून घ्या, मग आपण बघूया मच्छी. आणि मी मच्छी घ्यायला तर खूप दिवसांनी आले आहे. शक्यतो हेच येतात मच्छी घ्यायची असली ते. कारण की मला आणि इकडे कसं बाईकला 4 व्हीलर घेऊन जरा पार्किंगला प्रॉब्लेम होते. हे बघा असं खूप लांब पार्किंग करायला लागतं मागे. सो ते बाईक घेऊन येतात पटकन घेऊन येतात मच्छी. मी येतच नाही शक्यतो, बाईकवर यावं लागतं म्हणून. पण आज म्हटलं त्याच रस्त्याने चाललेलो, म्हटलं चला मी पण येते मच्छी घ्यायला खूप दिवसाने. सो खूप अशा ओळखीच्या मावश्या वगैरे मच्छीवाला विचारत होत्या कशी तब्येत, काय डिलेवरी डेट कधी, काय सगळेजण विचारत होते. कारण आम्ही नेहमीच मच्छी घ्यायला येतो त्याच्यामुळे बऱ्याचशा मच्छीवाल्या पण ओळखीच्या झालेल्या आहेत आत्ता. सो हे म्हणाले दाढ्याचा भाव विचारला आम्ही. तर अक्षरशः आम्हाला धडकी भरली भाव ऐकून. 1600 रुपये किलो म्हणजे जवळजवळ 400 रुपये पाव किलोची. आणि पाव किलोमध्ये तुम्हाला माहितीच आहे किती मच्छी येते ते. हार्डली 5-6 तुकडे येतात. 4 ते 5 जास्तीत जास्त, छोटे असले 5-6 तुकडे येतात दाड्याचे. तर तेवढे 400 रुपये पाव. म्हटलं एवढे महाग मच्छी, म्हटलं खूपच महाग आहे. मग म्हटलं नको, आपण दाडा नको घेऊ, आपण दुसरं काहीतरी बघूया. म्हटलं मला हलवा खायचा आहे. मग आम्ही हलवा बघायला गेलो. तर हलवा होते, तर ती बोलत होती आधी की 700 रुपये जोडी. म्हटलं मला जोडी नको, मला सिंगलच हवा आहे. तर मग म्हटलं की मग एकच. तर मग ती आता तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच मी कशी बार्गेनिंग केली ती. खूप मस्का मारायला लागला रेट कमी करण्यासाठी पण. आणि ओळखीची होती त्याच्यामध्ये केली थोडीफार कमी जास्त. सो चला मग तुम्हाला दाखवते हलवा कसा असतो. तुम्ही हलवा बघितला का नाही मला माहिती नाही, तुम्हाला दाखवते आता हलवा कसा असतो ते. तर चला तुम्हाला दाखवते. आणि पटापट आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा प्लीज. तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे. तर चला आपण बघूया. एक 350. तेव्हा पण हलवे नेले बरोबर, आता लक्षात आलं मला. तेव्हा सासू का आई होती काहीतरी नाही, दोन्ही पण कमी करा ना, एकच आहे 350. कमी करा ना थोडे. अजून कमी 400-400लाच विकले. 300ला बरोबर आहे. 700ला म्हणाले 300ला द्या ना. हा मोठा 500. तर नको, हे 300ला द्या. 300ला बरोबर आहे. तर उद्या दुपारच्याला का माहिती परवा दुसऱ्यांना कोणा काय हो मग की हलवा घेतला बस आहे ना तेवढा. हां सो फायनली मी आता मच्छी घेतली आणि मग आता निघालोय घरी जायला. तर जस्ट घरी पोचलो. आता मला स्वयंपाकाच्या मागे लागायचं आहे. सो मला मध्ये शूट घ्यायला मिळेल की नाही माहीत नाही, पण जेवण झाल्यानंतर तुम्हाला नक्कीच शूट घेऊन दाखवेल की भाजी आणि मी तर भाजी आणि चपातीचंच प्लॅनिंग आहे. तर तुम्हाला दाखवेल काय बनवते ते. तर चला आता तो खूप अंधार पडला आहे बघा. म्हणजे ऑलमोस्ट 7:30 वाजलेत, 7:30 पावणे 8 झालेत. उशीर पण झाला आहे स्वयंपाक करायला. सो आता पहिला जाऊन पटापट फ्रेश होते आणि मग स्वयंपाक करते आणि मग थोड्या वेळानं तुम्हाला भेटते. यांचं दोघांचं काय चाललेलं असतं काय माहिती बाबा.
सो फायनली आता चपात्या माझ्या रेडी झालेल्या आहेत आणि इथे हे बघा हलव्याची भाजी मस्त थोडीशी ग्रेव्ही केली, जास्त रस्सा नाही केला मी, थोडासाच केला खाण्यापुरती चपाती. आणि या मंडळी जेवायला. सो असा आहे आमचा आजचा बेत जेवणाचा. तर चलो बाय एव्हरीवन, कारण की आता मस्त जेवण वगैरे झालेलं आहे. आता थकले पण थोडं, फिरून आल्यावर थोडं थकायला पण होतं. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.